इथं मी उत्तम देशे यांच्या हावरगेला या शेड यांची म्हशीची शेड पूर्ण ते जळून गेली आणि त्या काढत्या वेळेस गावकऱ्यांनी सगळे यांनी इथं मदत केलेली आहे. आणि पण त्याच्यात त्यांच्या वैरणाचे धान्य आणि कपडे आणि असे बरंच यांची काही नुकसान झालेलं आहे. तरी आणि इथं जवळपास 11 जनावर होते टोटल, 5-6 म्हशा, एक गाय, हे सर्व मिळून 11 टोटल आहेत. त्यानंतर ह्या पंचनामासाठी आम्ही आमचे मित्र बी आहेत, आमचे पाहुणे बी आहेत, त्याच्यासाठी मी पंचनामाला इथं आलो. त्यासाठी या शासनाकडून आर्थिक मदत आणि तहसीलदार साहेब आणि BDO साहेब सर्व यांच्यावर पंचनामा झाली. त्या पंचनामा आधारे यांच्या जेवढं काही करता येईल त्या शासनाकडून यांची आर्थिक मदत या शेतकऱ्याची यांना मिळण्यात यावं. आणि ग्रामसेवक साहेबसुद्धा आहेत आणि बरसमार साहेब इथं माजी उपसभापती, सभापती वगैरे सगळे इथं आहेत. त्यांनी बी इथं पंचनामाला आलेले आहेत. पंचनामा केले का? हां, केले. आता ग्रामसेवक बी आले ते इथं, त्यांनी ठराव पास केलेत. आता जाळ लागलेला आहे आपल्या शहराला 7:30ला. आणि तुम्हाला किती वाजता माहिती? 8ला कळाले. मग त्यानंतर हे विजवण्याच्या मार्गावर आणि म्हशी जे होते तुमच्याकडे त्यांना बाहेर काढायचं काम कोणी केलं? ते बालाजी बरसमोर केले आणि गावातले 25-30 लोक आले होते. जीवितहानी काही झालेली आहे? जीवितहानी काही झाली नाही. त्या म्हशीच्या अंगावर म्हणजे ते जाळाचे ठिपके पडून त्या म्हशीला आग लागली किंवा वंटरला आग लागली समजा. आज विजयते वेळेस आम्हाला पण थोडंसं फार चटके बसले त्या आगाची. वासराचे केस जळाले. 7:30च्या सुमारास ही आग लागलेली आहे. ते समोर कॅमेरा आहे त्या शेतामध्ये समोरच्या आमच्या. मग आम्ही घरी मोबाईल घेऊन बसते वेळेस त्या कॅमेऱ्यामधून मला उजेड दिसू लागला होता. इथे शेडवर कोणी माणसं नव्हती. हे सणानिमित्त जेवायला घरी गेली होती मालकाच्या घरी. मग त्या जाळाच्या उजेडावर मी कॅमेरा बघून लगेच यांना फोन केलो, तुम्ही शेतात आहात काय? म्हणजे हे नाही, मी शेतात नाही, मी घरी गेलो देगलूरला. मग लगेच मी घरून गाडी चालू करून लगेच इथं जागेवर पोहोचलो. मग हे जनावरांमध्ये बांधलेले होते. माझ्यासोबत एक मुलगा होता. त्या मुलाला घेऊन मी ते जनावरं अगोदर त्या जाळीमधून बाहेर काढून सोडून दिलो. मग नंतर गावातले लोक सगळे धाव घेऊन येऊन मग ते बकेटानं वगैरे पाईप लावून पाणी टाकून ते आग विजवले समजा. तर त्या वंटरला थोडंफार शेक लागलेले आहे. आमच्या अंगावरचे बी कपडे थोडंफार शेकामुळे जळाले होते. रात्रीच्या वेळेस 7:30-8 वाजता जळालेली समजा. आता ते कशी लागली काय नाही ते आता तिथं काही समजलंच नाही समजा. आम्ही त्या कॅमेऱ्याच्या ह्याच्यावरून लगेच धाव घेतलो इकडे. फरसे जयप्रकाश गंगाधरराव, ग्रामपंचायत अधिकारी हवागरगाव. तर मला माहिती मिळाल्याच्यानंतर मी लगेच त्यांना फोनवरून कॉन्टॅक्ट केलो आणि पंचनाम्यासाठी मी इथं या ठिकाणी हजर झालो. तर हे जे शेड आहे तर वनिता उत्तमराव देशमुख यांच्या गट नंबर 177 आहे. आणि या ठिकाणी जेव्हा पंचनामा केलो म्हणजे हे केल्यानंतर आहे की नाही, या ठिकाणी पूर्ण बांबूचं शेड आहे ते पूर्ण जळून खाक झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथं 5 म्हशी, 5 म्हणजे हे वंटरू आणि 5 होते वगारी आणि एक गाय होती. तर ह्याच्यावरचे अंगावरचे पूर्ण केस जळले आहेत. आणि जे विजवताना आहे की नाही यांच्या नोकरदाराला आणि बालाजी बरसमोर आहेत शेजारी आहेत त्यांची, तर त्यांनासुद्धा म्हणजे काही चटके लागलेले आहेत. तर या ठिकाणी नोकरदाराचे पण जे साहित्य आहे, घरी उपयोगी साहित्य, धान्य म्हणा, पुन्हा ह्यांचे ते जनावरांचे पेंड, चुनी, हे जे कडबा आहे, हे कडबा कुट्टी जे आहे ते मशीन, ते सुद्धा जळून गेलेले आहे.